भाऊजी, राम राम साहब. गुड मॉर्निंग. बोलवतो हा तिला. राधिका, नाही ते आपले दूधवाले दादा आले, येतेस का जरा बाहेर? दादा आती हूँ. हाँ हाँ. अरे ये लीजिए भाऊजी. आज बहुत लेट हुआ. हाँ भाऊजी, वो मास्टर जी बुलाए थे हमारे बेटवा के स्कूल में, इसलिए देर हो गई. अच्छा, कुछ प्रॉब्लम तो नहीं है? नहीं नहीं, ऐसा कुछ नहीं है. बच्चों की तरफ ध्यान रखना. हाँ हाँ आते. हाँ. अथर्व, चल लवकर आवर आता. आई लवकर चल आता, बस निघेल. राधिकाला इम्प्रेस करण्यासाठी अथर्वशीच चांगलं बोलायला पाहिजे. अथर्वच राधिकाचा वीक पॉइंट. चल लवकर. अथर्व, काय बाकी अभ्यास कसा चालू आहे तुझा? एकदम बढिया. व्हेरी गुड. हा, शाळेमध्ये कोणाला त्रास देत नाहीस ना? नाही देत. शाबास, गुड बॉय. आमच्या स्कूल मध्ये फंक्शन आहे, तुम्ही नाही आलात ना? अरे येणार ना, असं कसं नाही येणार? हे बघ, आता तुझ्या स्कूल मधल्या सगळ्या फंक्शनला मी दरवेळेला येणार. ओके? म्हणजे पेरेंट्स टीचर मीटिंग असो, स्पोर्ट्स डे असो, कल्चरल डे असो, सगळ्याला मी येणार. ओके? हो. हा, म्हणजे अर्थात तुझ्या आईनं मला सुट्टी दिली तर. चांगल्या गोष्टींना मी कधीच नाही म्हणत नाही. अरे आणि हा, तुला सांगायचं राहिलं, आता तुझं वेकेशन सुरू झाले ना, हो. की मी तुला कराटे क्लासला घेऊन जाणार आहे. येस, कराटे. मग आपण दोघं मिळून मज्जा करू तिकडे. ओके? मग हळू मारा मला, नाही ते एक फाईट देशील असे मला लागेल मला. मग कराटे. चला मी पळू का मग? हो. नीट जा, त्रास द्यायचा नाही. ओके? हो. येतो. हा, बाय. आज अनेक दिवसांनी हे अथर्वशी इतकं छान बोलले. खरंच बरं वाटलं असेल अथर्वला. यांनी निदान आईंसाठी, अथर्वसाठी तरी नीट वागावं. अजून काय हवंय मला? यांना ऑफिसमध्ये सुद्धा एक संधी देऊन बघू का? काय ग, 2 तास तू दुकानदाराचं आणि माझं डोकं खात बसलीस आणि एकही टॉप घेतला नाही. सो व्हॉट? सो व्हॉट म्हणजे काय? मग ट्राय कशाला केले? असंच, कारण मला सेल्फी काढायचे होते. काहीही. त्या दुकानदाराला काय वाटलं असेल? त्याला काय वाटायचंय आणि त्याला काय वाटतंय याबद्दल मी काय करू? आय डोंट केअर. हे बघ, आणि ऍक्च्युली मला 2 टॉप्स आवडले होते, हा. पण आय वॉज इन डुअल माइंड. तू नेहमीच डबल माइंड मध्ये असतेस. हे बघ मावशी, हा. एकीकडे आपल्याला एक गोष्ट आवडते, दुसरीकडे आपल्याला दुसरी गोष्ट आवडते. मग डिलेमा होणार नाही का? दिलेबा, मला माहितीये तुझ्या मनामध्ये काय चाललंय. काय चाललंय ते सांग बरं. आणखीन काय चाललंय विशेष? यार मावशी, यु नो व्हॉट, एकीकडे ना सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि एकीकडे मनी आहे. मला कळत नाही ग काय चूज करायचं, आणि म्हणून डिलेमा होतोय. शराय ऐक, सेल्फ रिस्पेक्ट सगळ्याला काही महत्व नाही. सगळं महत्व आहे ना ते पैशाला. मनी मनी. पैसे असले ना तर लोक विचारतात, नाहीतर अजिबात विचारत नाही. पॉइंट आहे. एक मिनिट. हा, हॅलो. ताबडतोब ऑफिसमध्ये लगेच निघ. वाय, काय झालं? का काय महत्वाचं बोलायचं? का? व्हॉट हॅपेंड? निघ लगेच. ठीक आहे, आलेत. बाय. मावशी, मला गुड फॉर नथिंगने आत्ताच्या आत्ता ऑफिसला बोलवलंय. आता मला जावं लागेल ग. पण आपल्या शॉपिंगचं काय? आता तर सुरुवात केली, काहीच झालं नाही. मावशी, नंतर करू ना प्लीज. सॉरी. बाय. शनाया, गुड मॉर्निंग. काही मॉर्निंग फारशी गुड दिसत नाही वाटतं. नाही ते मला ऍक्च्युली जेनी बरोबर काहीतरी काम होतं, पण पाहिलं तर तूच बसलायस तिच्या जागी. हा, ती गोव्याला गेली ना, लक्षातच नाही आलं माझ्या. नाही पण ती नसताना तू तिचं काम करतोयस म्हणजे सौमित्र काही उगीच नाही चिडवत तुला हा तिच्यावरून. नाही म्हणजे ऐकलंय मी असं 1-2दा. आणि काय म्हणतो आनंद, असेल तरी काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? कम ऑन.
आहे प्रेम तर आहे प्रेम, म्हणजे असेलच कदाचित. मी आपलं एक मित्र म्हणून जनरल विचारलं तुला, नाही का? आणि कमॉन, आपण काय आज ओळखतोय का एकमेकांना? हा, इथे आधीपासून मैत्री आपली, आपण तर सगळं शेअर करायचो. आता ठीक आहे, मधल्या काळात आपण फार बोलायचं नाही, पण इट्स नेव्हर लेट, राईट? आय विल बी हॅपी फॉर यू ना, जर असं काही असेल तर. आणि असशील प्रेमात तर ऍक्सेप्ट इट. तू काही गुन्हा नाही केलेलास म्हणून असा गुन्हा केल्यासारखं असा गप्प गप्प बसू नकोस काय. गुन्हा का? मी काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केला नाही. जणू काही राधिकानं शिकवल्यासारखं बोलतोय. नाही, अगदी बरोबर म्हणतोस. पण हे बघ, मी मित्र म्हणून जनरल गप्पा मारायला आलो तेवढंच. आता तू समजत नसेल तर ठीक आहे, म्हणजे इट्स ओके. पण एक सल्ला देतो तुला, म्हणजे बघ, मला असं वाटतं की असशील ना प्रेमात तर दिस इज द राईट टाइम टू गेट मॅरिड. म्हणजे जस्ट यू कॅन टेल मी एनी टाइम. म्हणजे मी आहेच इथे. सो शिवानी, का नाही गेस्टचा फॉलोअप ठेवलेला? उशीर होणार आहे म्हणजे तुला सांगितलं होतं ना की त्यांच्यावर. हे बघ, लाईव्ह शो आहे आपला, नंतर टेलिकास्ट होणार नाहीये. त्यांनी वेळेवर येणं गरजेचं होतं. आता आता कुठे पोहोचले ते बघ आधी. मला काही ऐकायचं नाही. त्यांनी तिथे येणं गरजेचं आहे आत्ता. नाही आले तर तुला बसवेन तिथे इंटरव्ह्यूला, कळलं? हे काम धड करतायत. स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कधी घेणार आहेत कोणाला? रेवती, हे बिल भरू शकशील? तू का नाही भरलं? अरे नाही, मी प्रयत्न केला होता ऑनलाईन, पण एरर येतोय. किती ठिकाणी लक्ष देऊ मी? तुला माहितीये ना मी कामाच्या गडबडीत आहे. का नाही भरलेलं बिल? मी भरतो. नाही, सॉरी. अरे सॉरी काय? असं नाही रे, कामाचा लोड इतकं आहे ना आता की चिडचिड होते माझी. आणि आता अशा पोहोचलाय ना मी की मला सगळीकडे लक्ष द्यावं लागतंय. त्यामुळे मला नेहाकडे, तुझ्याकडे लक्ष नाही देता येते. नाही, मला फक्त एवढं म्हणायचंय की तू सगळं शांतपणे कर. अरे नाही होते शांतपणे सगळं. आणि असिस्टंट पण असे आहेत ना की एक काम धड करत नाहीत सांगितले. नाही मला वेळ देता येते तुम्हाला या सगळ्यामुळे. नवरात्रीला पण तुम्ही जाता, मला नाही येत आहे. नेहाच्या पेरेंट्स मीटिंगला सुद्धा तू जातोस, मला नाही येत आहे. त्या दिवशी तूच म्हणालास ना की राधिका कसं सगळं मॅनेज करते. हो, पण मला तसं म्हणायचं नव्हतं. मला सगळं मान्य आहे. आणि मला तुम्हाला वेळ देता येत नाहीये आणि ते तू समजून घेतोय. तू एका अक्षराने मला बोलत नाहीयेस की मी वेळ देत नाहीये तुम्हाला. आणि त्याचं गिल्ट मला जास्त येतं. आपलं तसंच ठरलं होतं ना. इट्स ओके, तू शांत राहा. तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. ते जमत नाहीये मला. दे ते बिल भरते मी. अरे मी भरतो. आता भरते सांगितलं ना. रेवती, मला कळतंय तुझ्या मनाची किती घालमेल होते. त्या बाबतीत मला वहिनींशी एकदा बोलावं लागेल. मे आय कम इन मॅम? ये. काय झालं? एनी न्यूज? नवीन अपडेट असं नाहीये. काल तुम्ही भेटला होता ना, मग काय झालं बोलणं? हा, आम्ही भेटलो होतो, पण असं काही सांगण्यासारखं काही घडलं नाही. नो न्यूज. हो, पण नाही म्हणजे किमान गप्पा झाल्या असतील ना? झाल्या ना? झाल्या, पण गॅरी काहीच असं इम्पॉर्टंट बोलला नाही जे मी तुम्हाला सांगावं. एक मिनिट मॅम, मी फोन रिसीव्ह करते. हॅलो मावशी, मी कामात आहे, मी नंतर फोन करते. शण्याकडे इतका महागडा मोबाईल, तिला तर मी इतके पैसे नव्हते दिले आणि अजून सॅलरीही झाली नाहीये.
मग हिच्याकडे एवढे पैसे आले कुठून? मॅम मे आय गो ना? गॅरीने मला काही सांगितलं तर मी तुम्हाला अलर्ट करते. हो जा शन्या. हा आता काय? यार हिला डाऊट तर आला नसेल ना? काही नाही जा. ओके. नाही मला खात्री आहे ही काहीतरी लपवते. शन्याचं यांच्याबरोबर काहीच बोलणं झालं नाही. असं कसं होईल? यांचं आणि शन्याचं पॅचअप झाले असेल का? शन्याने आमच्या डील बद्दल काही सांगितलं नसेल ना? नाही सौमित्र, रेवती, आनंद भाऊजी सगळेच मला या शन्याबद्दल कायम सावध राहायला सांगताय. नाही आता मात्र मला अलर्ट राहायला हवं. कोण हवंय तुम्हाला? आत कसे आलात तुम्ही असे अचानक? मॅडम राधिका मॅडमला भेटायचं होतं आम्हाला. राधिका मॅडम? कोपरगावून आलोय मॅडम, त्यांच्याशी बोलणं झालंय. पण तुम्ही कोण आहात? आम्ही शेतकरी. शेतकरी फार्मर्स? हो हो. पण तुमचं इकडे काय काम आहे? कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे. मॅडमने बोलवलंय ना आम्हाला. मॅड एक मिनिट, पण तुम्हाला इकडे यायला कोणी सांगितलं? राधिका मॅडम. राधिका ना थोडी. एक मिनिट मॅडम, मी विचारतो. रघु तुझं ना लक्ष नाहीये कळलं ना ऑफिस मध्ये? असं कोणी पण आतमध्ये येतं युजलेस. सॉरी मॅडम, मी विचारतो ना, गावाकडून आलेले दिसतंय. बोल. नमस्कार दादा. नमस्कार. मी शंकर सुर्वे. अच्छा. मॅडमनी भेटायला बोलवलंय आम्हाला. काल फोन केला होता मी त्यांना. हो का? बरं. त्यांना सांगा ते कोपरगावरून शंकर सुर्वे आणि ते बाकीचे सगळे शेतकरी आले तुम्हाला भेटायला. बसा ना तुम्ही, या बसा बसा. मॅडम मी विचारून येतो लगेच. गो. सो तुम्ही काय काय फार्म करता? टंटन, पाथऱ्या, पालक, शेपू, मेथी असं बरंच काही पिकवतं. वांगे, मिरच्या असं. वांग आणि मिरची आय नो, हे बाकी टणटण वगैरे आय डोंट नो. बरं ऐका, मला तुमचा नंबर हवाय, तर तुमच्याकडे काही कार्ड वगैरे आहे का? अहो मॅडम, आमच्या गावात रेंजच कधी मध्ये येते फोनला. ते वाजलं तर वाजलं, नाही तर वाजत नाही. मी कधी गावात नाही गेले, पण मग तुमचा नंबर कसा मिळेल मला, किंवा कसं कॉन्टॅक्ट करायचा तुम्हाला? नंबर आहे मॅडम माझ्याकडे. द्या बरं नंबर. घ्या मॅडम. 9922 230. घेतलं? मॅडमने तुम्हाला बोलवलं. चला. चप्पल राहू द्या दादा, चप्पल राहू द्या. काय होतं? अहो नको दादा, गाळाने बरेल राहते आमच्या चपला. तुमचं ऑफिस काय बाहेर? अहो चला चला, या या इकडे या. राधिकाला ना वेड लागला. तिच्याकडे लँड नाहीये तर फार्मर्स कशाला बोलवून ठेवलेत? मला काय, मी जाते. ओके बाय. मॅडम आले. हो का? बोल. या. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार नमस्कार. मॅडम मी सुर्वे. मी फोन केला तुम्हाला. हो का? हा. या बसा. आमचं शंकर आहे आणि तात्या आहेत आम. नमस्कार. या ना बसा ना. राहू द्या ना. हो नको काय, खरंच बसा. रघु सगळ्यांसाठी चहा कॉफी घेऊन. अहो मॅडम राहू द्या ना. कशात? हो इतक्या दुरून आलात तुम्ही, तुमच्यासाठी एवढंही नाही का करू शकणार आम्ही? प्लीज रघु बसा ना. हे आनंद शहा. नमस्कार सर. आणि हे मिस्टर पाल. हे कदम सर आमचे. नमस्कार. गुरुनाथ सुभेदार. नमस्कार. आणि हे आमचे पानवलकर सर. बरोबर, आज तुम्ही आमच्या ऑफिसला आला. तुमच्यासारख्या शेतकऱ्यांचे पाय आमच्या राधिका मसालेला लागले. खूप बरं वाटतं. साहेब हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. जे तुम्ही आम्हाला चांगलं वागवलं. मॅडमने काही आडेवेडे न घेता बोलवलं. अहो हेच आमचं भाग्य आहे. अहो दुसऱ्या ठिकाणी गेलो असतो तर बसवून ठेवला असतं 2-3 तास आणि भेटही झाली नसती. त्यात काही इतकं आमच्याकडे असं कधीही होणार नाही. आणि त्यात तर तुम्ही आमचे अन्नदाते.
आम्ही असं का वागू? बोला, काय काम काढलं? मॅडम सध्या शेतकऱ्याची अवस्था तुम्हाला माहिती आहे ना, ते काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला. सध्या जिकडे तिकडे पाहा पेपरात बातम्या टीव्हीत सगळ्या त्याच्याच असतात. शेतकऱ्याशिवाय बातमीपत्र पूर्ण होत नाही मॅडम. मॅडम, बियाणं खतं हे सगळं आम्ही त्या त्या कंपनीने ठरवून दिलेल्या भावात घेतो. त्यांच्या किमती दरवर्षी आवाच्या सभा वाढतात मॅडम. आम्हाला आमच्या मालाची किंमत नाही ठरवतात मॅडम. जाहीर केलेला हमी भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी असतो आणि हमी भावामध्ये कोणतीही संस्था खरेदी करत नाही मॅडम. आणि त्याचाच लाभ घेऊन व्यापारी मालाचा भाव आणखी खाली पाडतात. मॅडम, तुमच्यासारखे लोक तुमचं भविष्य, पैसा, शेअर्स बँकेत सुरक्षित ठेवतात. शेतकऱ्यांनी काय करायचं मॅडम? तो तर मातीतच गुंतवतो ना मॅडम. अहो मॅडम, पाऊस नसताना पोटातला घास काढून आम्ही जमिनीत पुरतो. भावाचा भरोसा नाही, कसं करणार, कसं जगणार? पण तुम्ही गुंतून बघा मॅडम एकदा पैसा माती. आम्ही दिवाळी करून कर्जही बुडवत नाही मॅडम. आणि आम्ही आत्महत्या केली तरी कर्ज फिरतं का आमचं? आणि आम्ही अपमानितच जीवन जगतो मॅडम. मॅडम, आमच्या मुलींना फी भरता येत नाही म्हणून त्या शाळा सोडतात, आत्महत्या करतात. त्यांची लग्न तर करू द्या आम्हाला. नाही, मोठ्या थाटामाटात नाही करता येणार आम्हाला, पण निदान लग्न तर होईल ना मॅडम त्यांचं. मुलं आई बापाच्या हाल बघून खचून जातात मॅडम. फार छोट्या छोट्या अपेक्षा असतात मॅडम त्यांच्या, खूप छोट्या छोट्या. नाही पुरं करतात आम्हाला. म्हणून आमच्यासारखे आई बाप रात्र रडत राहतात मॅडम. पाऊस पडत ते पण डोळ्यातल्या पावसाने किती भिजवायचा संसार. आणि आमचं अन्न आम्ही अनुदानित करून देतो मॅडम. आणि असं म्हणाल तर ह्या अन्नात आमच्या कष्टाचं रक्त आहे मॅडम. लोकांना स्वस्तात अन्न पाहिजे तर आम्ही किती झटायचं मॅडम? लोक म्हणतात मॅडम की बळीराजासारख्या तक्रार करतो, रडत राहतो. जे आहे ते आहे ना मॅडम, आम्ही कुठं नाही म्हणतो. मॅडम, समजा उद्या आम्ही असं म्हटलं की आम्ही आमच्या पुरतच पिकवतो, आमच्या पुरतच खातो, आमच्या पुरतच शिजवतो, तर काय खातील हे लोक? त्यांच्या बँकेतले पैसे, शेअर्स, नोटा काय खातील सांगा ना? बरोबर आहे तुमचं. अहो एजंट लोक मधल्यामध्ये पैसे खातात. आणि त्यापेक्षा तुम्हीच आमचा माल विकत घेतला तर, आणि तुम्ही जर आमचा माल विकत घेतला डायरेक्ट तर आमचाही फायदा आणि तुमचाही फायदा. मॅडम, आम्ही आमचं रडगाणं घेऊन तुमच्याकडे आलोय. बघा काय करता येईल तर. अहो पण आम्ही कशी काय मदत करणार? हे बघा साहेब, तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. नाही कदम, नाही तसं नाहीये. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला. आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. आता हे पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासारखे शेतकरी आणि आम्ही ग्राहक यांच्यामधलं अंतर कमी झालं पाहिजे, ते आधी बघूया. दुसरी गोष्ट म्हणजे सर, आपण असं करूया, आपण एक कमिटी नेमूया जी थेट यांच्याशी संपर्कात असेल. आणि ती कमिटी आपल्याला यांच्या ज्या गरजा आहेत, म्हणजे बी बियाणं, खतं, शिवाय यांच्या मुलांची शिक्षणं, मुलींची लग्न, या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही त्यांना सांगायचं आणि ती कमिटी थेट आमच्यापर्यंत या अडचणी पोहोचवेल. बरोबर? अगदी बरोबर. काय झालं? तुमच्या आश्वासनावर विश्वास ठेवणं मॅडम. मॅडम, राग नका मानू, पण आजपर्यंत खूप जणांनी आश्वासन दिली, आळली कोणीच नाही हो. लोक नुसते हा हा म्हणतात, नंतर बघू, काहीतरी करू असं म्हणतात, पण करत काहीच नाही मॅडम.
नाही, तुमची भीती बरोबर आहे, पण मी वचन देते तुम्हाला, आम्ही नक्की मदत करू. कदम, मी काय म्हणते, आजच पेपर्स तयार करा, माझी सही घ्या, दादांची सही घ्या, आणि आजच राधिका मसालेकडनं यांना पहिली ऑर्डर द्या.